नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 साठी। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे नक्कीच ठरतील। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे असे चालू घडामोडीचे देखील प्रश्न घेतले आहेत आणि मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला, अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दवबिंदू तापमान हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UAE हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्यामजी कृष्ण वर्मा हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 5 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी टिंबटिंब यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करायचं आहे या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे। उत्तर जर या 3 ऑप्शनपैकी असेल तर तेही सांगायचं आहे, किंवा उत्तर यापैकी नाही हे असेल तर कोण आहे त्यांचं नाव मला काय करायचं या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी MH36 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1643 किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते टिंबटिंब या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विधान परिषद हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रत्नागिरी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रथम प्रमुख म्हणजेच CDS प्रमुख कोण होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिपिन रावत हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य टिंबटिंब करतात किंवा कोण करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रक्तपट्टिका हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात टिंबटिंब येथे आहे? तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इचलकरंजी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोकसभा अध्यक्ष हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर बघा, प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 17 तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अफगाणिस्तान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 अमरावती शहरातील माता खिंडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एकवीरा देवी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विमा हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी नीलावो कुडीचा सिंहगल हे त्यांचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मल्याळम हे आपलं प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जो बायडन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 कृषी क्षेत्राचा वाटा संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार भूजल पातळी कमी होण्यामागे किती टक्के आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 70% हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 अर्जुन MK1 हा रणगाडा कोणी निर्माण केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी DRDO हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 मुंबई इंडियन्स या संघाचा सध्याचा कर्णधार कोण आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 सिद्धार्थ बाबूने कोणत्या खेळात पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेमबाजी. प्रश्न क्रमांक 26 जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रुसंगे युद्ध आम्हीचे सुरू या वाक्यातील रस ओळखा किंवा रस कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वीररस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रियापद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 28चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उपमा अलंकार. प्रश्न क्रमांक 29 रात्रपाळीचे कामगार दिवसाच झोपतात या वाक्यातील दिवसाच या शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए षष्टी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 प्रथमाध्याय या शब्दाची संधी सोडवा.
तर बघा प्रश्न क्रमांक 30चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रथम प्लस अध्याय म्हणजे काय तर प्रथम अध्याय. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कवन या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 मितव्ययी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 काटकसरीने राहणारा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 खाली दिलेल्या 4 शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे तो शब्द ओळखा. या ठिकाणी दिला आहे नृप आणि याचा आपल्याला काय करायचं आहे समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 भूप हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील तरच मी मुंबईला जाईन. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संकेतार्थ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन ए स्वरादी संधी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 डोकी अलगत घरे उचलती काळोख्याच्या उशीवरुनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 चेतना गुणोत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चतुर्थी तत्पुरुष हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. जे चकाकते ते सोने नसते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य हे आपल्या प्रश्नाचं काय आहे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 खालील ओळीतील अलंकार ओळखा आणि ओळखा आहे बघा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. याचं काय करायचं आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यमक हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो शेवटचे काही प्रश्न बाकी आहेत पण त्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. कारण की येणाऱ्या काळात आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या विषयावरती कसा व्हिडिओ बनवला पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अवयव नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिवाय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 उभयान्वयी अवयव हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए
विश्वासघात करणे हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली. या वाक्यातील उभयान्वयी अवयव टिंब प्रकारातील आहे किंवा कोणत्या प्रकारातील आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परिणामबोधक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी संहार शब्दाशी विसंगत शब्द ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 46चं ऑप्शन क्रमांक 1 झगडा हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, चित्त प्लस आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चिदानंद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके, देवाचे दिदले असे जगतये आम्हास खेळावया. या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरग्रंथात रचल्या आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शार्दूल विक्रीडित हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, धातू साधित व सहाय्यक क्रियापदांच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संयुक्त हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शांतरस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.